बारामती मतदारसंघात विजय शिवतारे यांनी मोठं विधान केल्याचं पाहायला मिळत आहे। बारामती मतदारसंघ भाजपने द्यावा अशी शिवतारे यांनी मागणी केली आहे। भाजपकडून कमळाच्या चिन्हावर बारामतीतून लढण्यास तयार असल्याचं सुद्धा शिवतारे म्हणतात। पक्षशिस्तीपेक्षा मला बारामतीतून निवडणूक लढणं महत्त्वाचं आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। पक्षाची चौकट मोडावी लागली तरी निर्णय अंतिम असेल असं शिवतारे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्या समवेत विजय बापू शिवतारे आहेत। बारामती लोकसभेतून आपण अपक्ष लढणार हे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटी झाल्या। काय एकंदरीत या भेटींमध्ये ठरलं गेलं आणि आता आपण अपक्ष लढण्यावरती ठाम आहात? नाही, मी बराच वेळा सांगितलं, मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं होतं, जेव्हा फिरल्यानंतर अंडरकरंट पाहिल्यानंतर ही सीट आपण महायुतीतून शिवसेनेला घ्यावी, धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही सीट जिंकण्याचा इतिहास, मोठा इतिहास आपण करू शकतो हे त्यांना मी समजावलं की खूप हे आहे। मी आता इतकं पुढे गेलेलो की याच्यानंतर मी पाठीमागे येणे, जनतेचा विश्वास घालवणे ही माझ्यासाठी आत्महत्या होईल। राजकारणामध्ये राजकीय वैयक्तिक विश्वासार्हता हा खूप महत्त्वाचा भाग आहे। आणि मग दुसऱ्या बाजूने अपप्रचार चालूच होता राष्ट्रवादीचा। विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट आहे, तटकरे बोलतायत, दाबून पैसे घ्या, कोण आणखी लिहितोय आणि विधानसभा हे करून घ्या, ह्या अपभ्रंश आणि अपप्रचार खूप चालूच होता। त्यामुळे मी जनतेच्या हितासाठी आणि मी पुन्हा सांगतो की पवार वर्सेस अँटी पवार मतदार, जनसामान्य याच्यासाठी निवडणूक लढतोय आणि निश्चितपणे त्यांना तो मतदान करण्याचा अधिकार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय तो योग्यरीत्या योग्य माणसासाठी बटणं दाबण्याची जी संधी आहे ती देण्यासाठी मी निवडणूक लढतोय हे सगळ्यांना मी जगजाहीरपणे सांगितलंय। त्यामुळे अगदीच गरज पडली तर इव्हन कमळावर लढायचं तिथपर्यंत सुद्धा माझी तयारी झाली की बा उगाच शिवतारे आगावपणा करतोच असं नाही झालं तर मग आहे अपक्ष। अपक्ष जर लढलं तर पक्षभंगाची कारवाई किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते। एक लक्षात घ्या, लोकांचं हित आणि लोकांची मानसिकता ही लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे। त्यामुळे मी स्वतःहून सांगितलेलं आहे की बाबा मी राजीनामा देऊन टाकेल, तुम्हाला अडचणी काय असतील तर बाहेर पडेल, उद्या इलेक्शन संपून जाईल। वैयक्तिक माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे अतिशय सौहार्दाचे आणि जिव्हाळ्याचे माझे त्यांचे संबंध आहेत। निवडणुकीमुळे काय ते ठीक आहे, काय अडचण आली बाजूला झालो, परत निवडून आलो किंवा जे काय ताबडतोब पुन्हा आहे त्यांच्याकडे। एकंदरीत जर ह्या संपूर्ण परिस्थितीचं जर पाहिला तर महायुतीतीलच आपण घटक पक्षाच्या असल्यामुळे याचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता आहे। सुप्रियाताईंना याचा फायदा होताना दिसेल, तो मतदारांना एक मिनिट, सुप्रियाताईंना फायदा बिदा काय होणार नाही, मी 100% मी जिंकणार आहे। हे जे अपप्रचार चाललाय ना की विजय शिवतारे आल्यामुळे सुप्रियाताईंना फायदा होईल, उलट सुप्रियाताईंचा होणारा फायदा, अजित पवारांच्या विरुद्ध असणारी प्रचंड नाराजी म्हणून दगडापेक्षा वीट मऊ म्हणून अजित पवार नको म्हणून जी मानसिकता मतदारांची होती सुप्रियाताईला मतदान करण्याची, तो तिसरा पर्याय निर्माण केल्यामुळे मी त्यांना मदत करत नाही। उलट त्यांना जी सहानुभूती मिळणार होती 15 वर्ष काही काम न केल्यामुळे जो राग होता लोकांचा, तो जो असताना देखील दगडापेक्षा वीट मऊ म्हणून तुम्हाला त्यांना जी मतं मिळणार होती ती बरोबर माझ्याकडे। आपण आता लोकसभा लढण्यावरती ठाम आहात, आपण लढणार? आता एवढं आता सगळं सांगून रामाची सीता कोण, 100% नक्कीच। एकंदरीत जर आपण पाहिलं तर विजय बापू शिवतारे हे निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।